प्रश्न क्रमांक 1. प्राचीन कोरीव स्वरूपातील लिखित साहित्यातून कोणती माहिती मिळते? उत्तर. पॉईंट नंबर 1. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वात प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. मौर्य घराण्यातील सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून या कोरीव लेखांची सुरुवात होत असून सम्राट अशोकाने हे लेख दगडांवर आणि प्रस्तरांवर कोरले आहेत. पॉईंट नंबर 3. त्यानंतरच्या इसवी सनाच्या 1ल्या शतकापासूनची धातूंची नाणी, ताम्रपट, मूर्ती व शिल्पे इत्यादींवरही कोरीव लेख उपलब्ध आहेत. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांद्वारे संबंधित राज्याचा काळ, त्यांची वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, समाजरचना, महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी, हवामान व दुष्काळ इत्यादीबाबत महत्त्वाची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 2. प्राचीन भारतीय इतिहासाचे ज्ञान होण्यास तत्कालीन साहित्य कसे उपयुक्त ठरते? उत्तर. पॉईंट नंबर 1. प्राचीन भारतीय इतिहासाचे ज्ञान होण्यासाठी रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बुद्ध ग्रंथ, धर्मग्रंथ, भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही महत्त्वाची इतिहासाची लिखित साधने आहेत. पॉईंट नंबर 2. या काळातील राजांची चरित्रे आणि राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखनही महत्त्वाचे साधन आहे. पॉईंट नंबर 3. याचे उदाहरण म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपातील संस्कृत काव्य होय. यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचे चित्रण केले आहे. अशा रीतीने प्राचीन भारतीय इतिहासाचे सर्व पद्धतीने ज्ञान होण्यास तत्कालीन साहित्य उपयुक्त ठरते. प्रश्न क्रमांक 3. झियाउद्दीन बर्नी यांनी इतिहासकारांची कोणती कर्तव्ये स्पष्ट केली आहेत? उत्तर. झियाउद्दीन बर्नी हा महत्त्वाचा मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकार असून तारीख-ई फिरोजशाही या आपल्या ग्रंथात त्याने इतिहासकारांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत. पॉईंट नंबर 1. बर्नीच्या मते राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे व कल्याणकारी धोरणांचे वर्णन करणे हेच केवळ इतिहासकारांचे कर्तव्य नसून राज्यकर्त्यांच्या दोषांचे व चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचन देखील करणे आवश्यक आहे. पॉईंट नंबर 2. त्याचबरोबर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, साहित्यिक, अभ्यासक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनावरील प्रभाव देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखन अधिक व्यापक होण्यास मदत झाली आहे. प्रश्न क्रमांक 4. मध्ययुगीन काळात भारतामध्ये आलेल्या परकीय प्रवाशांनी केलेला नोंदणी विषयक लिहा. उत्तर. पॉईंट नंबर 1. मध्ययुगीन काळात आलेल्या परदेशी प्रवाशांनी लिहिलेले वृत्तांत हे भारताच्या इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. पॉईंट नंबर 2. इब्न बतुता, मार्को पोलो, अब्दुल रझाक, निकोलो कॉन्ती, बार्बोस व डॉमिंगोस पेस हे मध्ययुगीन भारतात आलेले काही परदेशी प्रवासी आहेत. पॉईंट नंबर 3. यांच्या लेखनामधून मध्ययुगीन भारताविषयी ऐतिहासिक माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 5. मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? उत्तर. पॉईंट नंबर 1. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने तुझुक-ई-बाबिरी हे आत्मचरित्र लिहिले. यामध्ये त्याने केलेल्या युद्धांची वर्णने आहेत. पॉईंट नंबर 2. तसेच यामध्ये त्याने ज्या प्रदेशांत प्रवास केला तेथील प्रदेशांचे व शहरांचे वर्णनही केले आहे. पॉईंट नंबर 3. याशिवाय या प्रदेशांतील अर्थव्यवस्था व रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची निरीक्षणे देखील नमूद केली आहेत. अशा रीतीने बाबरने आपल्या आत्मचरित्रात विविध बाबींचा समावेश केला आहे. प्रश्न क्रमांक 6. अकबरनामा या अब्दुल फजलच्या ग्रंथाचे इतिहास लेखनाच्या दृष्टीने कोणते वैशिष्ट्य आहे? उत्तर. पॉईंट नंबर 1. अकबरनामा हा ग्रंथ अबुल फाजल याने चिकित्सक पद्धतीने लिहिला. पॉईंट नंबर 2. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक माहितीचे काळजीपूर्वक केलेले संकलन तसेच ऐतिहासिक माहितीची कसून केलेली छाननी यांसारख्या संशोधनात्मक बाबींवर हा ग्रंथ आधारलेला आहे. पॉईंट नंबर 3. अबुल फाजल याने अवलंबलेली संशोधन पद्धती ही पूर्वग्रहविरहित आणि वास्तवतावादी होते असे मानले जाते. वरील सर्व गोष्टींचा विचार करता संशोधनात्मक पातळीवर लिहिलेल्या अबुल फाजल यांच्या अकबरनामा या ग्रंथाचे इतिहास लेखनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. प्रश्न क्रमांक 7. द राईज ऑफ दी मराठा पॉवर या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेविषयक कोणते विचार मांडले आहेत? उत्तर. पॉईंट नंबर 1. न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्तृत स्वरूपात मांडली आहे. पॉईंट नंबर 2. यामध्ये त्यांनी मराठी सत्तेचा उदय म्हणजेच अचानक पेटलेला वणवा नसून त्याची मानसिकता, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रामध्ये चालू होती असे प्रतिपादन केले आहे. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते?
उत्तर पॉईंट नंबर 1, राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांनी भारताच्या प्राचीन वैभवाचा असणारा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृती करण्याच्या हेतूने केलेले लेखन होय. पॉईंट नंबर 2, याच हेतूने सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक विशेष महत्त्वाचे आहे. पॉईंट नंबर 3, या प्रकारच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनातून सावरकरांनी भारतीयांच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण केली. प्रश्न क्रमांक 9, स्वतंत्रोत्तर काळातील इतिहास लेखनाचे वेगळेपण स्पष्ट करा. उत्तर पॉईंट नंबर 1, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राजघराण्यांच्या इतिहासाबाबत लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहास लेखनाची सुरुवात झाली. पॉईंट नंबर 2, या काळामध्ये समाज, विज्ञान, राजकीय प्रणाली, अर्थव्यवस्था, धार्मिक विचारसरणी व सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची गरज विचारवंतांना भासू लागली. पॉईंट नंबर 3, या काळात झालेल्या इतिहास लेखनामध्ये मुख्यत्वे 3 नवे वैचारिक प्रभाव आढळतात. अ. मार्क्सवादी इतिहास लेखन, ब. वंचितांचा म्हणजेच सबऑल्टन्स इतिहास आणि क. स्त्रीवादी इतिहास. प्रश्न क्रमांक 10, गोविंद सखाराम देसाई यांनी रियासतकार म्हणून का ओळखले जाते? उत्तर पॉईंट नंबर 1, गोविंद सखाराम देसाई यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांमध्ये प्रकाशित केला आहे. पॉईंट नंबर 2, त्यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे. पॉईंट नंबर 3, या कार्याला इतकी लोकप्रियता लाभली की समाज त्यांना रियासतकार म्हणून ओळखू लागले. प्रश्न क्रमांक 11, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनासंबंधित ग्रंथाविषयी माहिती लिहा. उत्तर पॉईंट नंबर 1, इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कल्हण याने राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ लिहिला. यामध्ये त्याने शास्त्रशुद्ध इतिहास लेखन तसेच ऐतिहासिक साधनांच्या चिकित्सक अभ्यासावर भर दिला आहे. पॉईंट नंबर 2, जियाउद्दीन बर्नी या मुस्लिम इतिहासकाराने तारीख-ई फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला असून यामध्ये त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. पॉईंट नंबर 3, अल्बिरुनी या अरबी इतिहासकाराने अरबी भाषेत भारतातील अनुभव लिहिले आहेत. यात त्याने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांच्या कामगिरींचे व समाज जीवनाचे वर्णन केले आहे. पॉईंट नंबर 4, त्यानंतरच्या काळात हसन निजामी याचा ताजुल मासीर, मिन्हाज-ई-सिराज या इतिहासकाराच्या तबाकत-ई नासिरी, तुझुक-ई तिमुरी हे तैमूर रंग यांचे आत्मनिवेदन, याया बिन अहमद सरहिंद या इतिहासकारांच्या तारीख-ई मुबारकशाही इत्यादी ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर या काळात अमीर खुसरो याने विपुल लेखन केले आहे. पॉईंट नंबर 5, या व्यतिरिक्त मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर याचा तुझुक-ई बाबरी या आत्मचरित्रामध्ये त्याने केलेली युद्धे व त्याने केलेल्या प्रवासांचे चित्रण केले आहे. पॉईंट नंबर 6, नंतरच्या काळात अबुल फाझल याने लिहिलेल्या अकबरनामा हे ग्रंथही ऐतिहासिकदृष्ट्या विशेष आहेत. पॉईंट नंबर 7, याविषयी या काळात राजांची चरित्रे व युद्धांची वर्णने सांगणाऱ्या बखरी लिहिल्या आहेत. यात शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयी लेखन केले आहे. सभासद बखर, भाऊसाहेबांची बखर, पानिपत बखर आणि होळकरांची कैफियत या काळात लिहिलेल्या महत्त्वाच्या बखरी आहेत. प्रश्न क्रमांक 12, आधुनिक काळातील भारतीय इतिहास लेखनामध्ये ब्रिटिशांचे योगदान सांगा. उत्तर पॉईंट नंबर 1, ब्रिटिशांच्या राजवटीत 20व्या शतकामध्ये भारतीय पुरातत्वांच्या अभ्यासास सुरुवात झाली. पॉईंट नंबर 2, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंघम यांच्या देखरेखीखाली आपल्या देशात प्राचीन स्थळांच्या उत्खननास सुरुवात झाली. त्यांनी बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पॉईंट नंबर 2, हडप्पा संस्कृतीचा शोध जॉर्ज मार्शल यांच्या कारकिर्दीत लागला. या शोधावरून भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. पॉईंट नंबर 4, भारतामध्ये आलेल्या बहुतांशी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासविषयक लेखन केले. उदाहरणार्थ जेम्स मिल याने द ब्रिटिश हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ 3 खंडामध्ये लिहिलेला असून भारतीय इतिहासविषयक ब्रिटिश इतिहासकाराने लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. 1841मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला, तर जेम्स ग्रंट डफ याने द हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ 3 खंडात लिहिला. तसेच कर्नल डॉट याने राजस्थानच्या इतिहासाविषयी लेखन केले, तर विलियम विल्सन हंटर याने निपक्षपातीने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. अशा रीतीने ब्रिटिशांनी पुरातत्वीय अभ्यासाला सुरुवात करत इतिहासपर लेखन देखील केले.
प्रश्न क्रमांक 13. भारतीय इतिहास लेखनातील विविध तात्विक प्रणाली विशद करा. उत्तर. भारतीय इतिहास लेखनातील विविध तात्विक प्रणाली पुढील प्रमाणे आहेत. 1. वसाहतवादी इतिहास लेखन. ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्चन धर्म प्रसारकांनी भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे हा पूर्वग्रह प्रतिबिंब होणारे इतिहास लेखन केले. ब्रिटिशांचे धोरण हे वसाहतवादी होते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी ब्रिटिशांनी या प्रकारच्या इतिहासाचा वापर केला आहे. यास वसाहतवादी इतिहास लेखन असे म्हणतात. पॉईंट नंबर 2. प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपातील अभ्यासकांनी पूर्वेकडील देश व त्यांची संस्कृती यांबद्दल वाटणारे प्रेम, आदर, कौतुक आणि त्याबाबत त्यांनी केलेल्या लेखनास प्राच्यवादी इतिहास म्हणतात. प्राच्यवादी इतिहासकारांनी संस्कृत व युरोपीय भाषा यांमध्ये साम्य तसेच वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास यांवर भर दिला होता. त्यातूनच त्यांनी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा ही या भाषांची जननी होती अशी कल्पना मांडली. पॉईंट नंबर 3. राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेल्या भारतीय इतिहासकारांनी भारतीयांमध्ये आपल्या देशाच्या प्राचीन वैभवाचा अभिमान व आत्मजाणीव जागृती करणारे लेखन केले. या दृष्टीने इतिहासाबाबत केलेल्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन संबोधतात. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला राष्ट्रवादी इतिहासकारांनी विरोध दर्शवला आणि भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील या प्रकारच्या इतिहास लेखनाला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. प्रश्न क्रमांक 14. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर. पॉईंट नंबर 1. वि. का. राजवाडे यांनी इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इत्यादी विषयांवर मूलभूत संशोधन करून मराठी भाषेतून इतिहास लेखन केले. पॉईंट नंबर 2. त्यांनी आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे या विचारांचा पुरस्कार केला. तसेच इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी कट कारस्थाने आणि युद्ध यांच्याच हकीकती नव्हते आणि मानवी इतिहास हा काल व स्थल यांनी बद्ध झालेला असून काल, स्थल आणि व्यक्ती यांची सांगड म्हणजे ऐतिहासिक प्रसंग होय असे इतिहासाबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले होते. पॉईंट नंबर 3. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. पॉईंट नंबर 4. प्राचीन पुरावे, कागदपत्रे इत्यादींच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. इतिहास संशोधनाच्या कार्याकरता त्यांनी 7 जुलै 1910 मध्ये पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. प्रश्न क्रमांक 15. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. पॉईंट नंबर 1. साम्यवादी विचारवंत व जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांनी समाजात आर्थिक विषमतेमुळे होणाऱ्या वर्गसंघर्षाला विरोध करणाऱ्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली. पॉईंट नंबर 2. मार्क्सवादी इतिहास लेखन समाजाच्या आर्थिक बाबींशी निगडीत आहे. समाजाच्या उपजीविकेची गरज भागवण्यासाठी निर्माण होणारी उपजीविकेची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये केंद्रस्थानी असतो. पॉईंट नंबर 3. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र आहे. पॉईंट नंबर 4. समाजातील जाती व्यवस्था होत गेलेल्या बदलांचा अभ्यास देखील मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये करण्यात आला. प्रश्न क्रमांक 16. सौहगौडा ताम्रपट. उत्तर. 1. सौहगडा हा ताम्रपट उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्ह्यातील सौहगडा येथे सापडला असून तो मौर्याच्या काळापासून असावा असे मानले जाते. पॉईंट नंबर 2. सौहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीमध्ये लिहिले आहेत. पॉईंट नंबर 3. लेखाच्या सुरुवातीला असलेल्या चिन्हांमध्ये पारासहित वृक्ष आणि पर्वत ही चिन्हे प्राचीन आहेत या नाळ्यांवर आढळतात. पॉईंट नंबर 4. या ताम्रपटावर 4 खांबांवर उभी असलेली दुमजली इमारत आहे. ही इमारत त्या काळी अस्तित्वात असलेल्या कोठार घरांचे निदर्शक आहे असे अभ्यासकांना वाटते. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरावे असा संदेश ताम्रपटावरील लेखात दिला आहे. याबरोबरच दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत संदेश सौहगडा ताम्रपटात दिला आहे. प्रश्न क्रमांक 17. वसाहतवादी इतिहास लेखन. उत्तर. पॉईंट नंबर 1. भारतीय इतिहासाचा अभ्यास व लेखन करणाऱ्या इतिहासकारांमध्ये सुरुवातीला ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्चन धर्म प्रसारकांचा समावेश होतो. पॉईंट नंबर 2. यातील काहींच्या लेखनामध्ये भारतीय संस्कृती विषयीचे पूर्वग्रह स्पष्टपणे प्रतिबिंबित झाला आहे. पॉईंट नंबर 3. या प्रकारच्या इतिहास लेखनाचा उपयोग मुख्यतः वसाहतवादी ब्रिटिश सत्तेचे समर्थन करण्याकरता केला गेला. पॉईंट नंबर 4. याचे ठळक उदाहरण म्हणजे 1922 ते 1937च्या
दरम्यान प्रसिद्ध झालेले केब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड होय. प्रश्न क्रमांक 18. प्राच्यवादी इतिहास लेखन. उत्तर. पॉईंट नंबर 1. युरोपमधील अभ्यासकांना पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांबद्दल कुतूहल होते. या प्रकारच्या आदर व कौतुक असलेली काही अभ्यासकांना प्राच्यवादी म्हटले जाते. पॉईंट नंबर 2. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला. त्यातून त्यांनी संस्कृत व युरोपीय भाषांची जन्य असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा अस्तित्वात होती अशी कल्पना मांडली. पॉईंट नंबर 3. इसवी सन 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे स्थापन केलेल्या एशियाटिक सोसायटीद्वारे भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासनाला चालना दिली. पॉईंट नंबर 4. प्राच्यवादी अभ्यासकांमधील एक प्रमुख जर्मन इतिहासकार फ्रेडरिक मॅक्स म्युलर याने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती असे प्रतिपादन केले. मॅक्स म्युलरने हितोपदेश हा संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. यावरून त्याची संस्कृत साहित्याची आवड दिसून येते. त्याने द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. ऋग्वेदांचे संकलन असणारे 6 खंड प्रसिद्ध केले. मॅक्स म्युलरने ऋग्वेदांचा इंग्रजीत अनुवादही केला. पॉईंट नंबर 5. एडवर्ड सेथ या विद्वानाने अलीकडच्या काळातील प्राच्य विद्वावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशित केले. अशा प्रकारे प्राच्यवादी अभ्यासकांनी प्राचीन वाङ्मय व इतिहासाच्या दृष्टीने इतिहास लेखन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रवादी इतिहास लेखन. पॉईंट नंबर 1. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीने शिकलेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनात स्वदेशाभिमान आणि प्रखर आत्मभान प्रतिबिंबित झाला दिसून येतो. पॉईंट नंबर 2. या भारतीय इतिहासकारांनी भारतीयांमध्ये देशाच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि आत्मजाणीव जागृती करण्याच्या दृष्टीने लेखन केल्याचे दिसून येते. त्यांच्या या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. पॉईंट नंबर 3. राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या लेखकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताबाबतच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला विरोध केला आणि भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. पॉईंट नंबर 4. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याकडून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, राधा कुमुद मुखर्जी, काशीप्रसाद जयस्वाल, वासुदेव विष्णू मिराशी, भगवनलाल इंद्रजी इत्यादी राष्ट्रवादी इतिहासकार आहेत. पॉईंट नंबर 5. राष्ट्रवादी इतिहासकारांनी भारताच्या सुवर्णकाळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करून आपल्या लेखनातून भारतीयांमध्ये आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला. हे खरे असले तरी देखील हे काम करत असताना त्यांनी प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले असा आक्षेप त्यांच्यावर घेतला आहे. प्रश्न क्रमांक 20. वंचितांचा इतिहास. उत्तर. पॉईंट नंबर 1. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचित समूहांचा इतिहास लिहिण्यास सुरुवात झाली. समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्यांच्या स्तरापासून इतिहास लेखनाचा प्रारंभ केला पाहिजे ही कल्पना अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाने मांडली. पॉईंट नंबर 2. लोकपरंपरा हे जे त्यांच्या इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन मानण्यात आले. पॉईंट नंबर 3. वंचितांच्या इतिहासामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला गुलामगिरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हू वेअर द शूद्रास आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ महत्त्वपूर्ण आहेत. गुलामगिरी या ग्रंथात ज्योतिबांनी शूद्र अतिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडला. तसेच स्त्रियांच्या शोषणाकडेही लक्ष वेधले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित वर्गाचाही भारतीय सांस्कृतिक व राजकीय घडणीत मोठा वाटा असल्याचे आपल्या ग्रंथातून मांडले. पॉईंट नंबर 4. वंचितांच्या इतिहासाला महत्त्वपूर्ण विचारसरणीचे स्थान प्राप्त करून देण्याचे कार्य रणजित गुहा यांनी केले. प्रश्न क्रमांक 21. स्त्रीवादी इतिहास लेखन. उत्तर. पॉईंट नंबर 1. इतिहास लेखन क्षेत्रात सुरुवातीला पुरुष अभ्यासक कार्यरत होते. त्यामुळे समाजातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. पॉईंट नंबर 2. स्त्रियांच्या इतिहासावर प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांसमोरील मोठे आव्हान होते. स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि त्यांनी संकलन करणे हे आवश्यक होते. स्त्रीवादी लेखन करताना इतिहासातील स्त्रियांच्या स्थानांचा विचार नव्याने होऊ लागला. पॉईंट नंबर 3. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखनात ताराबाई
ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे यांनी पुरुषप्रधान व्यवस्था व जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. पॉईंट नंबर 4, स्वातंत्र्योत्तर काळात मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. पॉईंट नंबर 5, महाराष्ट्रात दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून झालेल्या लेखनात शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज हे महत्त्वाचे लेखन केले आहे. प्रश्न क्रमांक 22, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर. पॉईंट नंबर 1, 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या इतिहासकारांच्या लेखनामध्ये प्राचीन भारतीय वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृती करण्याकडे असलेला कल दिसून येतो. या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. पॉईंट नंबर 2, या प्रकारच्या विचारातून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडणारा द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाची निर्मिती केली. पॉईंट नंबर 3, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले. पॉईंट नंबर 4, दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखनाच्या प्रभावातून केलेल्या लेखनातून प्रादेशिक इतिहासाला चालना मिळाली. प्रश्न क्रमांक 23, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर. पॉईंट नंबर 1, मध्ययुगीन काळात बखर हा साहित्य प्रकार लिहिला गेला. पॉईंट नंबर 2, यात शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयींचे वर्णन केलेले आढळते. याचबरोबर बखरीत आपल्याला राजे महाराजे यांच्या कार्याबद्दल माहिती मिळते. उदाहरणार्थ छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर यात शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. पॉईंट नंबर 2, याशिवाय भाऊसाहेबांची बखर यातून पानिपतच्या युद्धाविषयी माहिती मिळते. तर होळकरांची कैफियत या बखरीमधून होळकरांचे घराणे व त्यांचे योगदान माहिती होते. पॉईंट नंबर 4, बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनपर, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक व राजनीतिपर असे प्रकार आहेत. यावरून राजांची चरित्रे व त्यांची कारकीर्द यांच्या अभ्यासासाठी बखर हा महत्त्वाचा संदर्भ असल्याने ती ऐतिहासिक साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे असे म्हणता येईल.